नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। तर आता मी देवपूजा करून घेणार आहे, पण त्याआधी मी उंबरठ्याची पूजा करून घेते अशा पद्धतीने। तर हळदी कुंकू लावून घेते, रांगोळी काढून घेतली, त्यानंतर उंबरठ्याची पूजा करून घेतली। किचनमध्ये गेले, देवपूजा करून घेतली। ही आहे माझी आजची देवपूजा। तर आज आहे नागपंचमीचा आदल्या दिवस, म्हणजे भावाचा उपवास असतो मोस्ट इकडे। तर माझ्याकडे वस्त्र नव्हतं कापसाचं, तर मी अशा पद्धतीने वातीचंच वस्त्र करून घेतलं आणि नागोबांना घातलं। त्यानंतर पांढऱ्या दोऱ्याला हळद लावून घेतली। हा दोरा पिवळा करून घ्यायचा आणि नागोबाला आपण सुद्धा घालायचा। आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी नागपंचमी असते त्या दिवशी वारुळ्याची पूजा करायची आणि हे सगळं तिथं ठेवून यायचं असतं। तर अशा पद्धतीने ही नागवांची पूजा करून घेतली। त्यानंतर आज नैवेद्य जो असतो तर दही, धपाटे, चण्याची उसळ आणि लाह्या असतात। तर आता मी लाह्या उठवून घेत आहे। तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता मी लाह्या कशा पद्धतीने उठवत आहे। तर एकसुद्धा ज्वारी राहत नाही, सगळ्या लाह्या पूर्ण उठतात। टावेल यासाठी घालायचं आहे की लाह्या उडू नयेत यासाठी। त्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला आणि मी सुद्धा दही, धपाटे आणि लाह्या एन्जॉय करून घेतलं। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू